मंगळागौरी पूजा, व्रत उद्यापन आणि आरती. मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली 5 वर्ष करावयाचे असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला 5 वर्ष पूर्ण न झालेल्या किमान 5 नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात. नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पूर्णाच्या दिव्यांनी आरती करून सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवासणींचे भोजन होते. शक्यतो मुख्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पानं खातात. या सवासणींना काही वस्तूचे वाण दिलं जातं. मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवासाठी बोलावतात. हळद कुंकू, विड्याची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवासणींची गव्हाणे ओटी भरतात. रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगड्या, झिम्मा, भेंड्या असे साधारणतः 110 प्रकारचे खेळ खेळतात. सकाळी उठल्यावर स्नान करून दही भाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तसेच विसर्जन करतात. मंगळागौर व्रताचे उद्यापन. मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून 5व्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते. असे शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास त्यासोबत व्रताचे उद्यापन करता येतं. पुण्याह वाचन ठेवण्याकरिता होम हवनासाठी भटजींना बोलावतात. त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. आईवडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे. यामागे मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे. या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी असतो. त्याला दंश करण्यास साप येतो. पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्याने हा नवरदेव वाचतो. त्यावेळी त्या सापाचे रूपांतर हारात होते. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर काळे मणी आणि सोन्याचा मणी, जोडवी, कुंकू, कंगवा, आरसा असे दिले जाते. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात. मंगळागौरीची आरती. जय माये मंगळागौरी तुला पूजू अंतरी. जय माये मंगळागौरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दिवा ओवाळू सुंदरी. दिवा ओवाळू सुंदरी. जय माये मंगळागौरी. जय माये मंगळागौरी तुला पूजू अंतरी. तुला पूजू अंतरी. मंगळागौरी नाम तुझे. मंगळागौरी नाम तुझे. तुला नमन सो माझे. तुला नमन सो माझे. भव दुःखाचे ओझे. भव दुःखाचे ओझे उतरावे सहजे. देवी उतरावे सहजे. जय देवी मंगळागौरी तुला पूजू अंतरी. जय देवी मंगळागौरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दीप ओवाळू सुंदरी. दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळागौरी. जय माये मंगळागौरी तुला पूजू अंतरी. जय माये मंगळागौरी. गजाननाची तू माता. शंकराची प्रिय कांता. गजाननाची तू माता. शंकराची प्रिय कांता. हिमाचलाची तू दुहिता. मजला तारी ओ आता.
जय देवी मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. जय देवी मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी जय माये मंगळा गौरी तुला पूजू अंतरी तुला पूजू अंतरी. आले ओ तुझ्या चरणापाशी जाडी पापाची आराशी. भक्ती ठसावी मानशी अंबे न्यावे पायापाशी अंबे न्यावे पायापाशी. जय देवी मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी जय माये मंगळा गौरी तुला पूजू अंतरी तुला पूजू अंतरी. जय माये मंगळा गौरी. गौरी ओवाळी ते दीप नेने तुझे नाम रूप. वाढवावे सौभाग्य मूप विश्वाची तू माय बाप विश्वाची तू माय बाप. जय देवी मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. जय माये मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी जय माये मंगळा गौरी. रिकामी ही खटपट शुद्ध मार्गी लावी नीट. परब्रह्म घन दाट द्यावी नारायणी भेट द्यावी नारायणी भेट. जय माये मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी जय माये मंगळा गौरी तुला पूजू अंतरी. जय माये मंगळा गौरी जय माये मंगळा गौरी तुला पूजू अंतरी तुला पूजू अंतरी. नाना विधी उपचारी दीप ओवाळू सुंदरी दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी मंगळा गौर माते की जय पार्वती माते की जय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच्याच बेलवर प्रेस करून सुद्धा ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.